मी कविता, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आले आहे प्रसादालय या हॉटेलमध्ये। तर तिथे कुठले कुठले पदार्थ आहे। आता आमरसाचं एक नवीन थाळी त्यांनी केलेली आहे। आंब्याचं सीझन आहे, उन्हाळा आहे, तर छान मस्तपैकी आंब्याचा रस आणि मस्तपैकी त्याची थाळी काय असणार आहे ते बघूया। आणि एक त्यांचा एक नियम आहे, आपण म्हणतो की नेहमी ते जेवण झाल्यानंतर एक स्वीट डिश देतात। ते कुठली डिश असणार आहे ते पण बघूया आपण। आणि पाठीमागे नाव उलटं दिसते, तर मी बॅक साईड दाखवते। तर आजच आपण भेट देऊया कसा आहे इथला आमरसाची थाळी। या रेस्टॉरंटमध्ये आतमध्ये जाण्या अगोदर हँडवॉश करून जावं लागतं आणि तिथे कूपन घ्यावं लागतं, त्यांच्याकडून नंबर लावावा लागतो आणि त्यानुसार आपल्याला तो वरती पाठवतात। खालचं खूप छान आहे, वरचं पण छान आहे, इंटेरियर खूप मस्त आहे। वरती गेल्यानंतर आपल्याला आजूबाजूला छान शेगावचे फोटोज वगैरे दिसतात। आणि आम्ही असं ऑर्डर केली आहे, दोन मिनी थाळ्या आणि 2 आमरस थाळी। तर ही आमरस थाळी आणि मिनी थाळी यामध्ये काय काय फरक आहे आणि काय होणार आहे पुढचा, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ही थाळी माझ्याजवळ बघताय ती आहे आमरस थाळी, ज्यामध्ये पुरणपोळी, वेगवेगळ्या भाज्या, म्हणजे 10 प्रकारच्या भाज्या आणि छानपैकी ठेचासुद्धा देतात। पिठलं भाकरसुद्धा आहे। ऑप्शनलला तुम्हाला पुरी भाकर हे दोन्ही पण मिळू शकतं आणि अनलिमिटेड आहे। तर आणि मिनी थाळीमध्ये तुम्हाला भाकर, पिठलं, भाकरीची तुम्हाला पुरीसुद्धा मिळू शकते आणि 2 ते 3 भाज्या असतात आणि ठेचा पण आहे। स्वीट डिशमध्ये मोदक त्यांनी दिलं होतं, मोदक फोडायचं आणि त्यावरती तूप टाकून देतात। त्यांची सर्विस खूप छान होती आणि स्टार्टिंगला आम्हाला ताक दिलं होतं। हे बघा, एक ग्लास सगळ्यांना ताक आहे मिळतं, तिथे भजीसुद्धा मिळतं। आणि या ठिकाणी प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या भाज्या असतात, वेगवेगळ्या व्हरायटीनुसार आपल्याला जेवण तिथे मिळतं, वेगवेगळ्या थाळ्या असतात। ही जी थाळी आहे ती मिनी थाळी आहे। यामध्ये तुम्हाला स्वीटमध्ये फक्त आम्रखंड मिळतं, त्यामध्ये तुम्हाला आमरस मिळत नाही। तर आपली जी आमरस थाळी आहे त्यामध्ये फक्त आमरस मिळतं। तर असं त्यांनी केलं तर खरं तर मला हे पटलं नव्हतं, कारण विदर्भातले आहे, शेगावचं आहे, शेगावच्या साईडला तुम्हाला तर माहिती आहे तिकडचं कसं असतं। पण इथे त्यांनी एक मिनी थाळीमध्ये आमरस द्यायला नकार दिला होता, ते अलाउड नव्हतं। अनलिमिटेड थाळीमध्ये, म्हणजे आमरस थाळीमध्ये अनलिमिटेड रस होता, म्हणजे आमरस, आणि पण मिनी थाळीमध्ये आमरस नव्हता। तर लहान मुलं जर खात असेल तर त्यांना आमरस मिळणार नाही आणि मिनी थाळीच आपण घेतो शक्यतो, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते अवेलेबल नाही आहे। ॲक्च्युली लहान मुलांसाठी त्यांनी ते अवेलेबल करायला पाहिजे होतं। आम्ही खूप रिक्वेस्ट केली तरी ते देत नव्हते। खूप माझ्या मिस्टरांनी त्यांना रिक्वेस्ट केली की मी त्याचे पेसुद्धा करतो, पण तरीसुद्धा ते मान्य करत नव्हते की आमरस द्यायला। ते लहान मुलांचाच खरं तर आमरससाठी खूप हे असतो आणि स्टार्टिंगला म्हणजे उन्हाळ्याचं पहिलंच हे असतं, सीझन असतो, आणि त्या आमरस तर मुलांना मिळालं नाही तर त्याचा काय अर्थ आहे। तर असं हे मला थोडंसं पटलं नाही। तिथे जेवण अगदी व्यवस्थित होतं, छान आहे, पुरणपोळीसुद्धा तूप वगैरे टाकून सगळं सर्विस छान आहे त्यांची। त्यांचं माऊली हे करतात, त्यांचं ड्रेस कोड पण छान आहे त्यांच्याकडे। मेनू कार्ड वगैरे नाही आहे तर कारण ते रोज वेगवेगळ्या भाज्या करतात त्याच्यामुळे। तर हे सर्विस वगैरे सगळं व्यवस्थित आहे। फक्त एकच गोष्ट खटकली की जेव्हा फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जातो तर शक्यतो आपण लहान मुलांसाठी छोटीच थाळी घेतो, कारण की तेवढं ते जेवण जेवत नाही। अन्न वाया गेल्यापेक्षा आपण ते शेअर करतो, पण तिथे शेअरिंगचं सुद्धा ऑप्शनल नव्हतं। ज्यांनी जे घेतलं तेवढं ते खायचं, एकमेकांना शेअरसुद्धा करायचं नाही, असं त्यांचा रूल होता। तर हे मला थोडंसं विचित्र वाटलं। बाकीचे किती रेस्टॉरंट बघितले पण आतापर्यंत असा रूल कुठेही नाही आहे की लहान मुलांना आपण जे मागतो ते म्हणजे हे करत नाही, शेअर वगैरे करू शकत नाही। आणि जे आमरस आहे तर शक्यतो ते खूप चुकीचं आहे। आम्ही खूप रिक्वेस्ट केली होती पण तरी आम्हाला ते मिळालं नाही, आणि त्या लास्टला एका दुसऱ्या सरांनी आम्हाला ते आणून दिलं खूप रिक्वेस्ट केल्यानंतर, आणि त्याचे आम्ही पेसुद्धा केले। तर अशा प्रकारे हा प्रसादालय झाला। तुम्हाला कसं वाटलं तो नक्की कमेंटमध्ये मला सांगा।